नमस्कार. आज आपण इयत्ता चौथीची पावसा पावसा ये ये ही कविता शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला सांगायची आहेत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला सांगा, मुख्य किती ऋतू असतात? हो, बरोबर, 3 ऋतू असतात. कोणते कोणते ऋतू असतात? अगदी बरोबर, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर मला सांगा, आता कोणता ऋतू चालू आहे? बरोबर, पावसाळा. पावसाळ्यात तुम्ही पावसापासून वाचण्यासाठी कोणत्या वस्तू वापरता? बरोबर, छत्री आणि रेनकोट. चला तर मग आज आपण पावसावरती एक कविता शिकणार आहोत. कवितेचं नाव आहे पावसा पावसा ये ये. ही कविता उषा किरण आत्रम यांनी लिहिलेली आहे. झरझर झरझर आला वारा, टपटप टपटप पडल्या गारा. पाऊस सुरू होताच झरझर वारा वाहतो आणि गारा पडू लागतात. पावसामध्ये जे बर्फाचे खडे पडतात त्याला गारा असे म्हणतात. धडम धडम ढगांचा बाजा, कोकिळ म्हणतो पाऊस राजा. पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाळ्यात ढगांचा आवाज सुरू होतो. धडम धडम, गडगड गडगड असा ढगांचा आवाज सुरू होतो. आणि त्या पावसाच्या सुंदर वातावरणामध्ये कोकिळ गाणं गाऊ लागते. पावसा म्हणतो पाणी पाणी, धरती म्हणते घ्या न्हाऊनी. पावसा हे एक पक्षी आहे आणि तो काय सांगतोय? पाणी पाणी. पावसा म्हणतो पाणी पाणी दे. आणि ही जी धरती आहे, धरती म्हणते तुम्ही ह्या पावसामध्ये तुम्ही न्हावून घ्या, भिजून घ्या. नदी नाल्यांना आला पूर, केर कचरा गेला वाहून. पावसाच्या पाण्यामुळे नदी नाले यांना पूर येतो. सगळीकडे भरून भरून पाणी वाहते आणि पावसाच्या पाण्याने जो काही कचरा आहे तो वाहून जातो. माती झाली चिंब चिंब, आता उगवतील हिरवे कोंब. पावसाच्या पाण्याने सगळीकडे माती चिंब चिंब होते, ओली ओली होते. आणि त्याच पावसाच्या पाण्यात गवताचे हिरवे कोंब उगू लागतात. गडगड करते वीज राणी, आम्ही गातो पाऊस गाणी. तुम्ही पाहिलं असेल, आकाशामध्ये कधी कधी लाईट लागल्यासारखी होते. ती लाईट म्हणजे वीज असते, त्याला विजा असे म्हणतात. आणि ह्या विजा पाऊस येण्याच्या आधी गडगड गडगड असा आवाज करतात. सर्वत्र चमचम चमकत असतात. आम्ही गातो पाऊस गाणी आणि आम्ही सगळे मिळून पावसाची गाणी गातो. पावसा पावसा ये ये, पीक पाणी खूप दे. मराठी शब्द आणि त्याचे इंग्लिशमध्ये मीनिंग्स. वारा वाइंड, टपटप पिटर पॅटर, गारा हेलस्टोन्स, ढगांचा बाजा रोरिंग क्लाउड्स, कोकिळ कुकू, पाऊस राजा रेन किंग, धरती अर्थ, न्हाऊनी टू बाथ, केर कचरा गार्बेज, चिंब सोक, हिरवे कोंब
ग्रीन स्प्राउट्स. वीज राणी लाइटनिंग. पीक पाणी वॉटर फॉर क्रॉप्स. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. 1. गारा कशा पडल्या? उत्तर, गारा टपटप पडल्या. 2. ढगांचा बाजा कसा वाजत आहे? उत्तर, ढगांचा बाजा धडधड धडधड वाजत आहे. 3. केर कचरा कशामुळे दूर झाला? उत्तर, नदी नाल्यांना पूर आल्यामुळे केर कचरा दूर झाला. This is the Nangrod. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. यमक जुळणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स. वारा, गारा. बाजा, पाऊस राजा. पाणी, न्हाऊनी. पूर, दूर. चिंब, कोंब. बीजराणी, पाऊस गाणी. एकवचन लिहा. पहा आता इथे अनेक वचन तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या शब्दाचा एक वचन तुम्हाला लिहायचं आहे. नद्या, नदी. सुट्ट्या, सुट्टी. झाडे, झाड. आंबे, आंबा. कैऱ्या, कैरी. पुढील शब्दांच्या आधी योग्य सर्वनाम लिहून वाचा. सर्वनाम. रुमाल. आता रुमालच्या आधी कोणतं सर्वनाम येईल? तो, ती, ते यापैकी काय येईल? तो रुमाल. मग सर्वनाम काय आहे? तो. तो हे त्या वाक्यातील सर्वनाम आहे. तो रुमाल. ते घड्याळ. ती खिडकी. ती शाळा. ते पुस्तक. ते शिक्षक. पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. तुम्हाला अर्थ दिलेला आहे आणि त्या अर्थाची योग्य कवितेतील ओळ शोधून तुम्हाला लिहायची आहे. 1. नदी नाल्यांना पूर आल्यावर केर कचरा दूर गेला. मग यासाठी योग्य कवितेतील ओळ कोणती आहे? नदी नाल्यांना आला पूर, केर कचरा गेला दूर. 2. वीज गडगडते करते तेव्हा आम्ही पाऊस गाणी म्हणतो. उत्तर, गडगड गडगड करते वीज राणी, आम्ही गातो पाऊस गाणी. आता तुम्ही कधी पावसात भिजला आहात का? तुमचा पावसात भिजण्याचा अनुभव मला कमेंट करून नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.